आता युद्धभूमीवरून आत्ताची सगळ्यात मोठी बातमी येते। अखेर अमेरिकेनं 2 आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे। इराणवरील सर्व हल्ले पुढील 2 आठवडे थांबवले जातील असं अमेरिकेनं जाहीर केलंय। 10 मुद्द्यांच्या शांती प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी हा युद्धविराम घोषित करण्यात आलाय। 10 एप्रिल पासून पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये युद्धविरामावरील चर्चा होणार आहे। आज सकाळी 5:30 वाजेपर्यंतची मुदत इराणला अमेरिकेने दिलेली होती, नाहीतर एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल असं ट्रम्प यांनी म्हटलेलं होतं। मात्र ही वेळ पूर्ण होण्याआधीच अमेरिकेने 2 आठवड्याची सशर्त शस्त्रसंधी करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे। अमेरिकेच्या या घोषणेचं स्वागत इराणने केलंय। हल्ले थांबल्यास आम्ही युद्ध थांबवू असं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय। इराणने दिलेल्या 10 अटींचा मसुदा मान्य करण्यासारखं असल्याचं अराघची यांनी म्हटलंय। तर हॉर्मुझची समुद्रधुनी खुली करण्याची अट अमेरिकेने घातली होती। या अटीला इराणनेही सकारात्मक प्रतिसाद दिलाय। इराण हॉर्मुझ पूर्णपणे आणि लगेच खुलं करायला तयार झाल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। इराणनं अमेरिकेसमोर नेमक्या कोणत्या अटी ठेवलेल्या आहेत आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तातडीनं हिंसा थांबवा ही इराणची पहिली मोठी अट आहे। दुसरी महत्त्वाची अट, हॉर्मुझ समुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण कायम राहील। युरेनियम संवर्धनास परवानगी देण्याची देखील इराणची अट आहे। सर्व प्राथमिक आणि दुय्यम निर्बंध काढून टाकणे। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणे। गव्हर्नन्स बोर्डच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणे। इराणला नुकसान भरपाई देणं। पश्चिम आशियातील अमेरिकेचं सैन्य मागे घेणं आणि लेबनॉनमधील हिजबुल्ला विरुद्ध युद्धासह सर्व संघर्षांवर युद्धविराम ही देखील इराणची महत्त्वाची अट आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।